जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. 17 मार्च 2026 ला 12:45 एका महिलेच्या पर्समधून पंढरपूर बस स्थानक या ठिकाणावरून दागिने लंपास झालेले. त्वरित आपल्या पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 130/2026 ह्या नंबर अन्वये FIR दाखल झालेली. ह्याच्याच अनुषंगाने पंढरपूर शहर PI व PSI जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम आपण गठीत केलेली, मायक्रो टीम्स बनवलेले आणि यांनी एकूण 63 CCTV कॅमेरेज, मोबाईल टॉवर लोकेशन्स, CDR अनालिसिस व इतर तांत्रिक पुराव्यांच्या अनुषंगाने व अभ्यास करून आपण यशस्वीरित्या आरोपीला डिटेक्ट केलेले आहे. आरोपी यांचं नाव आहे आयशा युसुफ शेख. हे सिद्धेश्वर पेठ सोलापूर शहर येथील राहणारी आहे. या आरोपीला चक्क आपण कर्नाटका येथून आपल्या ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीकडून आपल्याला 45 ग्राम सोन्याचे गंठण व त्याचबरोबर 12 ग्राम सोन्याची चेन आपण हस्तगत केली आहे. ह्या एकूण दागिन्यांचा जो काही आर्थिक व्हॅल्युएशन आहे ते 9 लाख रुपये एवढं आहे. तर त्यामुळे पंढरपूर शहर यांच्या PI वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI जगताप व टीमने हा जो काही 6 तोळे सोने चोरीचा जो काही प्रकार आहे तो उघडकीस आणलेला आहे. सर एक दरोडा म्हणजे सराफावरती झाला तो बुलेटला फार कुणाची होती तपास. येस, आता मागेच काही 2 महिन्याखाली एक थारने एका ज्वेलरी शॉपच्या ओनरला जो बुलेट स्वार होता त्याला मागून धडक दिली, त्याला खाली पाडले आणि त्याच्याकडून एक बॅग त्याने चोरून तो ती जी थार गाडी आहे त्यामध्ये ते आरोपी बसले आणि निघून गेले. तर अशी ही घटना, ह्याचंही आपण यशस्वीरित्या उलगडा लावलेला आहे. त्याच्यामध्ये जी थार होती ती एका जगदाळे नामक रिटायर्ड आर्मी पर्सनल ह्याची होती. हा राहणारा सांगली जिल्ह्यातला आहे आणि त्याने कट कारस्थान रचून प्रॉपर रेकी करून इथलेही काही आरोपी त्यामध्ये सामील होते आणि त्याबरोबर प्रॉपर कॉन्स्पिरसी करून अशा सोनाराच्या कडे काहीतरी दागिने असतील अशा हेतूने त्याने ही घटना केलेली. त्याच्यामध्ये आपण यशस्वीरित्या त्यांना ताब्यात घेतलेला आहे. ती थार गाडी आहे ती कर्नाटकामध्ये बँगलोरला स्थित आहे. ती थार गाडी स्वतः दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ती इन्व्हॉल्व होती. त्यामध्ये जो थार गाडीचा ओनर आहे त्यांनी या जगदाळे विरुद्ध थार गाडी पळवून दिली असा गुन्हा त्यामध्ये त्यांनी दाखल केलेला होता आणि त्याच्याच अनुसार आपण नांदेडला सुद्धा चौकशी करून तिथलाही एक आरोपी यामध्ये निष्पन्न केलेला आहे. नक्कीच या पूर्ण एक जी काही कॉन्स्पिरसी आहे त्याचा उलगडा लागेल आणि आपल्याला एक पूर्ण चित्र समोर येईल.